नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे लठ्ठपणा मधुमेहापासून मुक्ती आणि याविषयी चर्चा करण्यासाठी सुप्रसिद्ध वेट लॉस स्पेशालिस्ट असणारे डॉक्टर शशांक शाह आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत। तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर शशांक शाह यांची। नमस्कार सर। डॉक्टर शशांक शाह यांचे व्यक्तिमत्व आता संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहे। खास करून कायमस्वरूपी वेट लॉस करण्यासाठी दुर्बिणीचे उपचार डॉक्टर शशांक शाह यांच्या मार्गदर्शनाखाली भारतामध्ये सर्वप्रथम सुरू करण्यात आले। मला आवर्जून सांगावं असं वाटतं की मधुमेह आणि लठ्ठपणा याच्यामधील संशोधनासाठी त्यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे। खास करून लठ्ठपणा आणि मधुमेहावरील दुर्बीण उपचारांसाठी ते प्रसिद्ध आहेतच, पण आंतरराष्ट्रीय स्तरावरती ह्या विषयामध्ये संशोधन करून त्यांना अनेक पारितोषिकं देण्यात आलेली आहेत, ज्याच्यामध्ये खास करून उल्लेखनीय मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की अमेरिकन डायबिटीस असोसिएशन द्वारा लठ्ठपणा आणि मधुमेहावरील दुर्बीण उपचारांमधील संशोधनाबद्दल त्यांना खास करून विवियन फोन्सेका अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले। हे एकमेव सर्जन आहेत, एकमेव शल्यचिकित्सक आहेत, एकमेव दुर्बीण उपचार तज्ञ डॉक्टर शशांक शाह संपूर्ण जगभरामध्ये ज्यांना हे अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे। या एकंदरीतच उदाहरणावरून आपल्याला लक्षात येईल की हे नवीन स्वरूपाचे उपचार आल्यामुळे आता अनेक रुग्णांना एक जीवनाचं वरदान मिळालेलं आहे। आयुष्याची गुणवत्ता वाढवणारे असे उपचार आहेत दुर्बिणीचे। काही आपण उदाहरणं बघूया या ठिकाणी की कशा रीतीने लॅपटॉपवरती आपण बघूया की कशा रीतीने ह्या रुग्णांच्या आयुष्यात हे उपचारांनी परिवर्तन घडले। हे दुर्बीण उपचारांविषयी आपण आज चर्चा करणार आहोत कार्यक्रमात। पुढे पण लॅपटॉपकडे बघूया आपण। हे आपण बघू शकता एका मध्यमवयीन महिलेचे एका सुंदर तरुणीत रूपांतर झालेलं आहे। या ठिकाणी आपण बघू शकता हे रुग्ण आपण बघतोय ज्यांना ओबेसिटी आहे, डायबिटीस आहे आणि या अनुषंगाने विविध प्रकारचे आजार जडलेले आहेत। ह्या व्यतिरिक्त अनेक उदाहरणं आपण बघतोय मानपाट कंबरदुखी किंवा गुडघेदुखी सारखा जो आजार आहे लठ्ठपणामुळे उद्भवणारा, ह्याच्यामध्ये कशा रीतीने एका सुंदर तरुणीमध्ये रूपांतर झालेलं आहे मध्यमवयीन महिलेचं। आपण हे बघत आहोत मध्यमवयीन पुरुष आणि ज्यांच्यामध्ये कशा रीतीने आमूलाग्र बदल घडलेला दिसतोय। मधुमेहापासून मुक्त झालेले आहेत, लठ्ठपणापासून मुक्त झालेले आहेत आणि लठ्ठपणाच्या अनुषंगाने येणारे विविध आजार ज्याच्यात पीसीओडी सारखा आजार आहे, वंध्यत्व सारखा आहे, स्त्रियांचा लठ्ठपणा आणि त्यांच्या समस्या आहेत। आपण ही उदाहरणं बघतोय ज्याच्यामध्ये काही रुग्णांना लठ्ठपणा बरोबरीने असणारे जे आजार आहेत या विविध आजारांमध्ये कशा रीतीने परिवर्तन घडवून पुन्हा एकदा आयुष्य जगण्याचा आनंद त्यांना मिळू शकतोय। अर्थातच विविध हे उपचार आहेत जे आपण आता बघितले स्क्रीनवरती आणि विविध प्रकारचे रुग्णही बघणार आहोत। सर, कार्यक्रमाकडे होत असताना सर्वप्रथम पुन्हा एकदा स्वागत आपलं कार्यक्रमामध्ये। शेवटची जी स्लाईड बघितली आपण ती खास करून विविध प्रकारचे जे दुर्बीण उपचार आहेत त्याच्याविषयी होती। आजच्या कार्यक्रमात मला आवर्जून तुम्हाला एक विचारायचं आहे की पुरुषांमध्ये लठ्ठपणा असतोच, पण स्त्रियांमध्येच लठ्ठपणाचं प्रमाण थोडं आपल्याला जास्त आढळतं। आपला जे कार्यक्रम आज अनेक प्रेक्षक बघत आहेत आणि मला आवर्जून एक निवेदन जरूर करायचं सर्व प्रेक्षकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून। हा एक जनजागृतीपर कार्यक्रम आहे खास करून लठ्ठपणा आणि मधुमेहावरती मात करण्यासाठी, कारण भारतामध्ये लठ्ठपणा आणि मधुमेहाचं प्रमाण प्रचंड वाढलंय आणि ह्याच्यावरती एक मी म्हणेन एक वरदान असे हे उपचार आहेत। त्यामुळे जरूर आपण संपर्कासाठी स्क्रीनवर जे नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या। हे खास करून डॉक्टर शशांक शाह यांच्या लॅप्रो ओबेसिस सेंटरचे हेल्पलाईन नंबर आहेत ज्याच्यावरती आपण फोन करू शकता, माहिती घेऊ शकता। डॉक्टर शशांक शाह लॅप्रो ओबेसिस सेंटर पुणे आणि त्याचप्रमाणे खार हिंदुजा या ठिकाणी कार्यरत आहेत। सो मुंबई आणि पुणे ह्या दोन्ही ठिकाणी डॉक्टर शशांक शाह कार्यरत आहेत। त्यामुळे आपल्याला याविषयी अधिक मार्गदर्शन हवं असेल तर जरूर पुढील नंबरवरती फोन करा। पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरामध्येही उपचार उपलब्ध आहेत ज्याचा आपण लाभ घ्या। त्यामुळे जरूर पुढील नंबरवरती फोन करून आपण अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि माहितीही घेऊ शकता। पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना क्षमस्व सर, ह्या एकंदरीतच कार्यक्रमामध्ये उत्सुकतेचा विषय हा आहे की हे जे उपचार आहेत त्याने कायमस्वरूपी वेट लॉस होतो, कायमस्वरूपी वजन कमी होतं। थोडंसं स्त्रियांच्या लठ्ठपणाविषयी आम्हाला सांगा आणि सुरुवात करूया, कारण स्त्रियांचा हा कन्सर्न जास्त आहे। काय सांगता येईल? स्त्रियांमध्ये लठ्ठपणाचं जास्त महत्त्व असतं, कारण कुठल्याही स्त्रीला आपण चांगलं दिसावं, आकर्षित असावं असं कायम वाटत असतं। स्त्रियांच्या आयुष्यामध्ये पाळी येणे, प्रेग्नन्सी असणे, मेनोपॉज अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे त्यांचं वजन वाढायच्या खूप फेजेस असतात। आपल्या सर्व याच्यामध्ये बघितलं तर स्त्रियांकडे जास्त त्यांच्या आरोग्याकडे जास्त लक्ष दिलं जात नाही। त्याचं कारण त्या घराच्या सगळ्या आधारस्तंभ असतात, त्याच सर्व बघत असतात आणि त्यामुळे थोडंसं पोट वाढलं आहे, थोडंसं दम लागतो आहे, थोडीशी गुडघेदुखी, थोडीशी कंबरदुखी याच्यावरती तात्पुरते उपाय केले जातात। पण जेव्हा अतिलठ्ठपणा होतो तेव्हा त्याचं रूपांतर स्त्रियांमधल्या जास्त
आजारांमध्ये होऊ शकतं, ज्याच्यामध्ये हृदयविकार आहेत, गुडघे रोपण करायची वेळ येऊ शकते, मणक्याचे आजार होऊ शकतात. या एका उदाहरणामध्ये बघता की या स्त्रीला गुडघे दुखत होते, पोट वाढत चाललं, दम लागत चालला होता, परंतु या एका उपायानंतर तुम्ही बघताय तिथं एका सुंदर तरुणीमध्ये रूपांतर झालं आहे, गुडघेदुखी बरी झाली आहे, दम लागणं बरं झालं आहे. याचबरोबर तिचं स्वतःच्या आयुष्यामधला कॉन्फिडन्स वाढलेला आहे, तिच्या पतीबरोबरचे देखील संबंध सुधारलेले आहेत. ह्या एका दुर्बिणीतल्या उपचारामधून जर मेटाबॉलिझम बदलला तर कुठलेही प्रयत्न न करता नॉर्मल जेवण जेवून नॉर्मल आयुष्य जगूनही ती परत बारीक आणि हेल्दी होऊ शकलेली आहे. येस सर, ह्या तरुणीवर कोणत्या स्वरूपाचे दुर्बीण उपचार केलेत आम्हाला सांगा. या तरुणीवरती दुर्बिणीतून स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी आपण गॅस्ट्रेक्टॉमीचं मग एक अॅनिमेशन बघूया, म्हणजे प्रेक्षकांना सांगता येईल. आपण बघूया गॅस्ट्रेक्टॉमीचं अॅनिमेशन आणि सर आपल्याला मार्गदर्शन करतील जे ह्या तरुणीवरती केलेले आहे दुर्बीण उपचार. काय सांगता येईल सर? हे जठरामध्ये अन्न येतं आहे आणि हे सगळ्या जठरामध्ये पूर्ण जाते. जठर जेव्हा पूर्ण भरतं तेव्हा जठराच्या गोलाकाराला जेव्हा अन्न पोहोचतं तेव्हा तिथून एक स्त्राव तयार होतो, ज्याच्यामुळे मेंदूला पोट भरले की संवेदना येते. परंतु त्याचं रूपांतर जेवणात होईल का नाही हे ह्या त्या स्त्रावावर अवलंबून असतं. या चित्रामध्ये असं दिसतंय क्लिपमध्ये की जठराचा गोलाकार भाग हा काढून टाकलेला आहे, ज्याच्यामधून हा एक्सेस स्त्राव तयार होतो. हा जास्तीचा स्त्राव गेल्यामुळे जेवणाची इच्छा कमी होते, जेवणाचं प्रमाण नॉर्मल होतं आणि खाल्लेल्या जेवणाचं फॅटमध्ये रूपांतर होत नाही. तुम्ही बघताय की सर्व पचनक्रिया नॉर्मल आहे, परंतु तो गोलाकार भाग गेल्यामुळे जठराचं कार्य पूर्ण नॉर्मल होतच आहे, परंतु एकावेळी खाण्याचं अन्न कमी होतं, त्यामुळे हंगर कमी होते. जे म्हणतात की जास्तीचं क्रेविंग होतं ते कमी होतं, पोट भरल्याचं समाधान होतं, खाण्याचा आनंद मिळतो, पण त्याचबरोबर खाल्लेल्या जेवणाचं फॅटमध्ये रूपांतर होत नाही, म्हणजे ते अंगी लागत नाही असं म्हणतात तसं होतं. जसे बारीक लोक असतात की कितीही खाल्लं तरी अंगी लागत नाही, असं या सर्व लोकांचा मेटाबॉलिझम होतो. येस सर, हे आपण एक उदाहरण बघितलं. पुढचं उदाहरण बघूया. हे अतिलठ्ठ एक रुग्ण दिसत आहेत आपल्याला. ह्यांना काय काय आजार होते काय सांगता येईल आम्हाला? आपल्याला खूप लोक दिसतात की ज्यांना घोरण्याचा आजार असतो, बोलता बोलता त्यांना झोप लागते, गाडी चालवताना झोप लागते. सर्वांना असं वाटतं की ते खूप खातात आणि आळशी असतील, परंतु घोरणे हा आजार असतो. तुम्ही जर बघितलं की त्यांच्या वाढलेल्या पोटाच्या आकारामुळे त्यांच्या लिव्हरमध्ये फॅट जमतं, त्यांचं फुफ्फुस दाबलं जातं आणि शरीरामधलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत जातं. या सर्व गोष्टींमुळे ब्लड प्रेशर, हृदयविकार असे आजार होऊ शकतात. माणसाची मेमरी कमी होते, निर्णय घेण्याची कॅपॅसिटी कमी होते आणि तो सर्व गोष्टींमधला इंटरेस्ट जाऊन तो खाऊन झोपणे असं आयुष्य जगायला लागतं. अशा सर्व लोकांना लोक लेझी समजतात, पण हा ॲक्च्युली हॉर्मोनमुळे आणि कार्बन डायऑक्साईडमुळे होणारा आजार असतो. यांचीच दुर्बिणीमधून गॅस्ट्रिक बायपास ही शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांचं नवीन आयुष्यात रूपांतर झालेलं बघू शकता. त्यांना झोप लागत नाही, रोज पहाटे उठू शकतात, त्यांची काम करण्याची कॅपॅसिटी वाढली आहे, गुडघे दुखणे, दम लागणे, ब्लड प्रेशर या सर्व व्याधींमधून त्यांची पूर्ण मुक्तता झालेली आहे. तेव्हा घोरणे, पोट मोठं असणे, बसल्या बसल्या झोप लागणे हे सिरियस आजार आहेत असं समजून त्याच्यावरती ॲग्रेसिव्ह उपचार करणं अत्यंत आवश्यक आहे. ह्यांच्यावर कोणत्या स्वरूपाचे दुर्बीण उपचार केले गेले होते? यांच्यावरती गॅस्ट्रिक बायपास ही शस्त्रक्रिया केली आहे. आपण बायपासचं बघूया एक ॲनिमेशन, सर्व प्रेक्षकांना समजण्यासाठी आपण एक बायपासचं ॲनिमेशन बघूया की कशा रीतीने ह्यांच्यावर उपचार केले गेलेत. काय सांगता येईल सर आम्हाला? गॅस्ट्रिक बायपासमध्ये जठराचा एक छोटासा कप्पा तयार करतात. तुम्हाला दिसतोय तो वरच्या भागात एक कप्पा केला आहे आणि मोठा जठराचा भाग वेगळा केलेला आहे. आतड्याचा एक भाग त्या कप्प्याला आणून जोडतात. वर्षानुवर्ष अल्सरसाठी किंवा वेगवेगळ्या आजारांसाठी हीच शस्त्रक्रिया होत होती. तुम्ही बघताय आता जठराचा एक कप्पा आणि त्याला आतडं जोडलेलं आहे. आता जेवण त्या छोट्याशा कप्प्यात येतं आणि तिथून डायरेक्ट आतड्याकडे जातं आणि त्याच्यामुळे आतड्यामधून तयार होणाऱ्या किंवा शोषून घेतल्या जाणाऱ्या मेदाचं किंवा फॅटचं प्रमाण कमी होतं. त्याचबरोबर या ठिकाणी अन्न जेव्हा चिकटतं तेव्हा असे स्त्राव तयार होतात ज्यांनी मेंदूवरती जाणारी भुकेची संवेदना कमी होते. त्या स्त्रावांमुळे पॅनक्रियास स्टिम्युलेट होतं आणि डायबिटीससुद्धा बरा होतो. म्हणजे की मधुमेहासाठी हे एक वरदान ठरलेले उपचार आहेत असं म्हणायला हरकत नाही. की ज्यांना डायबिटीस आहे आणि लठ्ठपणा आहे, मला माहिती आहे की आपल्याला माहिती आहे डायबिटीसमध्ये जी औषधं दिली जातात त्यानेही पोटाचा घेर वाढतो, इन्सुलिनमुळे सुद्धा या ठिकाणी वजन वाढतं आपलं, किंवा जी औषधं दिलेली आहेत ओरल हायपोग्लायसेमिक्स, आणि हे एक दुष्टचक्र सुरू असतं आणि त्याचा लिव्हर आणि किडनीवरती दुष्परिणाम होऊन शेवटी बऱ्याच रुग्णांना किडनी फेल्युअर किंवा विविध डायबिटीसच्या कॉम्प्लिकेशनना सामोरं जावं लागतं. हे टाळायचं असेल तर हे दुर्बीण उपचार आहेत, हे आपल्यासाठी निश्चितच एक वरदान असे उपचार आहेत आणि अतिशय सुरक्षित आहेत. सगळ्यात महत्त्वाचं सर, थोडंसं आम्हाला ह्या
दुर्बीण उपचारांविषयी सांगा की किती दिवस आपल्याला हॉस्पिटलमध्ये यावं लागतं किंवा कशा रीतीने उपचार केले जातात? मी हे उपचार आता जवळजवळ 14-15 वर्ष करतो आहे. हे उपचार दुर्बिणीमधून होतात, 2 ते 3 छोट्याशा छिद्रांमधून, 5 ते 10 मिलीमीटरच्या छिद्रांमधून होतात. बिन टाक्याची शस्त्रक्रिया असते, वेदना विरहित असते. सर्व रुग्ण त्याच दिवशी शस्त्रक्रियेनंतर किंवा दुर्बिणीतल्या उपचारानंतर 2 तासामध्ये चालायला फिरायला लागू शकतात. संध्याकाळी ते त्यांच्या पूर्ण कामाला लागू शकतात. सर्वसाधारणपणे 1 ते 2 दिवसात सर्व रुग्ण घरी जातात आणि 3ऱ्या-4थ्या दिवशी आपल्या कामालाही लागतात. हे कुठेही छेद नसताना केल्यामुळे, कुठेही न कापले असताना केल्यामुळे सर्वसाधारणपणे शस्त्रक्रिया किंवा उपचाराबरोबर जे काही लिमिटेशन्स येतात त्या ह्या उपचारांना नसतात. आणि 2-3 छोटेसे छिद्र असल्यामुळे आणि ही शस्त्रक्रिया फक्त अर्ध्या तासात संपत असल्यामुळे वेदना विरहित असते आणि सर्व लोक कामाला 2 ते 3 दिवसात लागू शकतात. येस, एक उदाहरण फक्त आपण लॅपटॉपवरचं बघूया, हे महत्त्वाचं आहे म्हणून. ह्या रुग्णांविषयी आम्हाला काय सांगता येईल? ह्या ज्या लॅपटॉपवरती दिसत आहेत ह्या रुग्ण, यांना पोटामध्ये हर्निया होता, पोट वाढत चाललं होतं, दम लागत चाललेला होता. हर्नियाच्या उपचारासाठी आल्या होत्या. पण जर लठ्ठ लोकांमध्ये जर हर्नियाचा उपचार, आपण फक्त हर्नियाचा उपचार केला तर जसं पोट वाढून मोठं होत जातं तसं फाटून परत हर्नियाचा विकार होण्याची शक्यता असते. म्हणून ह्यांच्या हर्नियाच्या शस्त्रक्रियेबरोबर दुर्बिणीमधून हे बेरियाट्रिकची शस्त्रक्रियासुद्धा केलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता त्यांचं पोट फ्लॅट झालेलं आहे, त्यांचे सर्व आजार गेलेले आहेत, त्यांची गुडघेदुखी पण पूर्ण झालेली आहे. याचा अर्थ एकाच वेळी दुर्बिणीमधून तुम्ही पित्ताशयातले आजार, हर्निया असे सर्व उपचार करून, मेटाबॉलिझम बरं करून त्या व्यक्तीला पूर्ण नॉर्मल आणि हेल्दी करू शकता. मला आवर्जून म्हणजे ह्या गोष्टीविषयी विचारायचं की कारण डायबिटीसचं प्रमाण खूप वाढतंय आणि त्याच्याविषयी बराच कन्सर्न आहे. आपण एक उदाहरण पण बघूया या ठिकाणी लॅपटॉपवरती आणि आम्हाला सांगा की कशा रीतीने एकंदरीत त्याचे उपचार केले जातात. पण तत्पूर्वी आपण जे संपर्कासाठी स्क्रीनवर नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या. डॉक्टर शशांक झा मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहेत. पुणे आणि मुंबई या ठिकाणी आपण दोन्ही ठिकाणी उपचार घेऊ शकता. फक्त त्यासाठी आपल्याला फोन करायचा आहे पुढील नंबरवरती आणि या ठिकाणी आपण अपॉइंटमेंटही घेऊ शकता. पुढील 1 महिन्यासाठी सवलती दरात उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. सर, पुन्हा एकदा आम्हाला एकंदरीत लॅपटॉपकडे बोलूया आपण. काय सांगता येईल? हा एक डायबिटीसचा रुग्ण आहे. तुम्ही जसं जर बघितलं तर डायबिटीस हा न बरा होणारा आजार आहे असं समजलं जातं. पण आता आमच्या संशोधनानंतर हजारो रुग्णांचा डायबिटीस पूर्ण बरा झालेला आहे. म्हणजे त्यांनी गोड खाल्लं तरीसुद्धा त्यांची साखर नॉर्मल असते. ज्या रुग्णांचं पोट मोठं आहे, डायबिटीस कंट्रोल होत नाही आहे, भूक जास्त लागते आणि गोळ्या औषधाचं प्रमाण वाढत चाललं आहे, इन्शुलिन वाढत चाललं आहे, अशा रुग्णांसाठी दुर्बिणीमधून 1 दिवसाच्या उपचारामध्ये डायबिटीस किंवा मधुमेह हा पूर्ण बरा होऊ शकतो. हा उपाय विशेषतः महत्त्वाचा आहे कारण मधुमेह झाला की आपोआप साखर खाण्याची इच्छा निर्माण होते. मधुमेह झाला की भूक जास्त लागायला लागते. त्या औषधांमुळे पोट वाढायला लागतं, वजन वाढायला लागतं आणि त्याच्यामुळे तुमच्या डोळ्यांवरती, तुमच्या नसांवरती अपाय व्हायला लागतो. तुमच्या नसा बधीर व्हायला लागतात, किडनी खराब होऊ शकते, किडनीमधून किंवा युरिनमधनं प्रोटीनचं प्रमाण जास्त जायला लागतं, अंगात सूज यायला लागते आणि तुमचं शरीर हळूहळू प्रत्येक अवयव बिघडत चालला आहे असं वाटायला लागतं. डायबिटीसमुळे सेक्शुअल डिस्फंक्शन होतं. पुरुष आणि स्त्रियांमध्ये इन्फेक्शनचे प्रमाण वाढतं आणि सेक्शुअल डिस्फंक्शन होतं. या सर्व आजारांमधून मुक्तता करण्यासाठी दुर्बिणीमधून उपचार म्हणजे मेटाबॉलिक सर्जरी या संशोधनावरती आम्हाला अवॉर्ड मिळालेला आहे. आणि मला असं वाटतं की सर्व रुग्णांना आज एक नवीन रूपाने हे देणगी आहे की असाध्य असलेला हा आजार किंवा डायबिटीस तुम्हाला कितीही असाध्य त्याच्यामुळे परिणाम झाले असतील तरीसुद्धा 1 ते 2 दिवसाच्या दुर्बिणी उपचारामधून तुम्ही पूर्ण बरे होऊ शकता. तुम्ही बघता या चित्रामध्ये त्यांचं पोट बरं झालं आहे, त्यांचं घोरणं गेलं आहे आणि त्यांचं वजन नॉर्मल झालं आहे. पण त्याचबरोबर 2 ते 3 दिवसात त्यांचा डायबिटीसही पूर्ण गेलेला आहे. येस, पुढचं उदाहरण आपण बघूया. हे आपण बघितलं डायबिटीसचं उदाहरण. काय सांगता येईल? या महिलांना चालता येत नव्हतं, मणके दुखायचे आणि वजनामुळे दोन्ही गुडघे पण खराब झाले होते. तुम्ही बघू शकता वय जास्त आहे, दोन्ही गुडघे बदलायला सांगितले होते, मणक्याचीही शस्त्रक्रिया सांगितली होती. पण ॲक्च्युअली मणक्यांवरती, गुडघ्यांवरती एक 40 किलो एक्स्ट्रा वजन पडल्यामुळे ते दोन्ही खराब झाले होते. तुम्ही बघू शकता साध्या उपायांनंतर 6 महिन्यात या वयात त्या व्यक्ती झाडावर चढून बसू शकल्या. म्हणजे गुडघे, मणके पूर्ण नॉर्मल झालेले आहेत. तर गुडघ्यांचे आजार, मणक्यांचे आजार जर बरे करायचे असतील आणि जर लठ्ठपणा जास्त असेल तर लठ्ठपणाचा उपाय केल्यानंतर ते आपोआप बरे होतात आणि तुमच्या सर्व शस्त्रक्रिया पूर्ण टळू शकतात. सर, एक पुढील उदाहरण बघूया आपण की कशा रीतीने विविध प्रकारचे रुग्ण आपण बघत आहोत कार्यक्रमामध्ये. काय सांगता येईल आम्हाला? एक नवरा बायकोचं हे उदाहरण आहे. असं जर बघितलं तर आजच्या काळात नवरा बायकोचं आयुष्य हे जास्त ताणाचं होत चाललं आहे. तुमचं काम, तुमचं अर्निंग, तुमचं प्रोफेशन ह्याच्यामुळे एकमेकांमधले संबंध बिघडत चाललेले आहेत. तुम्ही बघू शकता दोघांचं पोट मोठं आहे
पण लठ्ठपणामुळे एक विशिष्ट आजार होतो. पुरुषांमधलं स्त्रीत्वाच्या हॉर्मोनचं प्रमाण वाढतं, स्त्रीमधील पुरुषत्वाच्या हॉर्मोनचं प्रमाण वाढतं, दोघांचा सेक्शुअल ड्राईव्ह कमी होतो आणि त्याच्यामुळे संबंध आणि ताण वाढू लागतात. दोघांचंही लठ्ठपणाचं ट्रीटमेंट केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की डॉक्टर, आमचं एकमेकांचं आयुष्य जास्त आनंदी आणि सुखकर झालेलं आहे. तुम्ही या चित्रात बघू शकता, असं वाटतंय की जणू कोणी त्यांच्या लग्नानंतरचा फोटो हा नंतरचा आहे, पण तो नंतरचा उपाय हा दुर्बिणीतल्या उपचारानंतर आहे, ज्याच्यानंतर त्यांचं पोट गेलं, वजन नॉर्मल झालं आणि त्यांचं जीवनही आनंदित होऊन गेलं. येस सर, ह्याच्यासाठी काही ठराविक छोट्या स्वरूपाचे उपचार आहेत का? आपण एक बलून ट्रीटमेंट सांगितली होती की म्हणजे ॲक्च्युअली शस्त्रक्रिया न करता सुद्धा हे उपचार घेणं शक्य आहे. आपण एक बलून या ठिकाणी बघूया. ॲनिमेशन काय सांगता येईल आम्हाला? एक बलून म्हणजे जठरामध्ये ॲक्च्युली एक माणूस फुगा गिळतो. तो फुगा गिळल्यानंतर दुर्बिणीमधून त्याच बघतात आणि जठराच्या पोकळीमध्ये तुम्ही बघताय आता चित्रामध्ये तो फुगा जठरामध्ये येत चालला आहे आणि जसं तो जठराच्या पोकळीमध्ये जातो तसं तो सलाईननी भरून त्या जठरामध्ये सोडून देतात. म्हणजे 3-4 पोळ्या खाल्ल्यासारखं पेशंटला कंटिन्युअस वाटतं. आपल्याला डाएट करणं म्हणजे भूक कंट्रोल करणं असं करावं लागतं आणि कोणालाही भूक कंट्रोल होत नसते, कारण भूक लागणं हे मेंदूमधून ठरत असतं. मेंदूमधून जोपर्यंत स्त्राव तयार होतो भूक लागण्याचा, तोपर्यंत भूक लागणारच. तर त्याच स्त्रावाच्या ठिकाणी हा बलून चिकटल्यामुळे तो स्त्राव कमी होतो आणि माणसाचं एक्सेस क्रेविंग, अति खाणेपणा, भूक लागणे हे सर्व कमी होऊन जातं. कमी खाऊन पोट भरलं जातं. अशाच लोकांना चांगला डाएटचा सल्ला दिला तर आपोआप त्यांचं वजन कमी होतं. विशेषतः लग्नाच्या आधी, काही तरुण मुलामुलींना प्रेग्नन्सीच्या आधी, इन्फर्टिलिटी ट्रीटमेंटसाठी, कुठल्याही मोठ्या शस्त्रक्रियेच्या आधी, गुडघे आधी आपण हा बलून म्हणजे हा शस्त्रक्रिया विरहित असलेला सकाळी येऊन संध्याकाळी जाणारा उपाय करून लोकांचं वजन कमी करू शकतो. सर, जाता आपण बघितलं आहे म्हणजे इन्स्टंट उपचार आहेत थोडक्यात सांगायचं तर, की कशा रीतीने तरुण मुलामुलींना सुद्धा हे वजन कमी करता येईल आणि ते सुद्धा विना शस्त्रक्रिया. आणि हे वेट लॉस उपचार केवळ लठ्ठपणासाठी नाही तर लठ्ठपणामुळे येणाऱ्या आजारांसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. जाता एक उदाहरण आम्हाला सांगा, आता प्रेक्षकांना आपल्याला काय सल्ला द्यायला आवडेल? मी एक उदाहरण देऊन एक सल्लाही देईन की लठ्ठपणा, त्याच्यामुळे होणारा डायबिटीस, वंध्यत्व, गुडघेदुखी, कंबरदुखी, घोरणे, हृदयविकार या आजारांचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. 14 वर्षेहून जास्त ह्याच्यावरती मी उपाय करतो आहे आणि आजच्या काळामध्ये जर लठ्ठपणा अति जास्त होत असेल, दुसऱ्या कुठल्याही उपायांनी बरा होत नसेल, तर या दुर्बिणीतल्या उपचारांनी माणसाचा लठ्ठपणा, डायबिटीस आणि त्यावरचे सर्व आजार बरे होऊ शकतात. दुर्बिणीतला उपचार हा न घाबरण्यासारखा, 1 दिवसात आणि वेदनाविरहित असल्यामुळे आजच्या आधुनिक या उपायाचा फायदा जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा आणि चांगलं आयुष्य जगावं असं मी सांगेन. येस, त्यामुळे जरूर आपणही लठ्ठपणा आणि खास करून मधुमेहमुक्त जीवन जगू शकता आणि येणारे सर्व दुष्परिणाम त्यामुळे टाळू शकता. ब्लड प्रेशर, हृदयविकार, गुडघेदुखी, मानपाट, कंबरदुखी या सर्व आजारांवरती मात करू शकता. पण त्यासाठी आपल्याला फोन करायचा आहे पुढील नंबरवरती. डॉक्टर शशांक शाह मुंबई आणि पुणे ह्या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहेत आणि खास करून या पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरामध्ये या ठिकाणी सल्ला उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पण त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती. डॉक्टर शशांक शाह आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.